वैकुंठ लोक, पहिलं वैकुंठ लोक, त्यानंतर स्वर्ग लोक, त्यानंतर कैलास लोक, त्यानंतर मृत्यू लोक, ज्यामध्ये तुम्ही आम्ही आपण सर्वजण राहतो. अशा प्रकारे वर्गीकरण केल्यानंतर आता प्रथमतः स्वर्गलोक कशाला म्हणतात? स्वर्गलोक असा आहे की स्वर्गात जाण्याकरता सगळे जण इच्छा करतात, पण जातात तेच जे भगवंताचं नामचिंतन. स्वर्गात कोण जातं माहितीये का? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म. हे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. त्यांना असं वाटतं, स्वर्गाच्या लोकाला काय वाटतं की आमचा जन्म या मृत्यू लोकामध्ये व्हावा, या करता ते इच्छा करतात. आणि अशा स्वर्गामध्ये जाताना पहिल्यांदा एक गोष्ट आडवी येते, ते म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे पुण्य. ज्ञानोबराय सांगतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. जर स्वर्गामध्ये जायचं असेल तर त्याकरता प्रथमतः पुण्य आडवं येतं आणि दुसऱ्यांदा पाप आडवं येतं. हे दोन्ही जर समान असेल तर त्यावेळेला स्वर्गात जायला मिळतं. मग ज्ञानोबराय सांगतात की स्वर्गात जाण्याकरता जे काही लोक आहेत त्यांचं काय झालेलं आहे, त्यांनी पाप पुण्याची खिचडी केली. काय केली? महिला मंडळ मागं बोला. काय करतं माणूस? पाप आणि पुण्य यांची खिचडी करून टाकतं. त्यांनाही ज्ञानोबराय सांगतात, पाप पुण्याची खिचटे करुनी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे आयसी जे दशा. पाप पुण्याची खिचडी होते आणि त्यावेळेला स्वर्गात जाता येत नाही. त्यानंतर पुढं जे या गोष्टीचं अस्तित्व मानत नाही अशा लोकांना ज्ञानोबराय म्हणतात, तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा, करोनी असे बांधोनी असे डोळा वित्त शेते. ज्ञानोबराय सांगतात की तो जाण निखळा, तो व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती अज्ञानी आहे आणि अशा अज्ञानी व्यक्तीला स्वर्गात जाता येत नाही. मग माऊली सांगतात, भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये यावरच सांगतात. काय सांगतात? की हे जे जीवन आहे, हा जो जन्म आहे, हा जन्म घेतल्यानंतर अर्जुना जर पुण्याचं क्षय जर तुझा वाढला तरच तू स्वर्गात जाऊ शकतो. अधिक पाप वाढलं तर तू स्वर्गात जाऊ शकत. ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिवी देव भोगान, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती. भगवान परमात्मा सांगतात, ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोक. स्वर्गात जायचं असेल तर त्याकरता पुण्यच पाहिजे, त्याशिवाय जाऊ शकत नाही. बर, मग स्वर्ग स्वर्ग म्हणजे नेमकं काय? बघा, तुम्हाला 2 मिनिटात सांगते. बसलेल्यापैकी जिवंतपणी स्वर्गात जायचं का? तुम्हाला सांगा बरं. मागे स्वर्गात जायचं का? जिवंतपणी नेणार मी, जिवंतपणी आत्ताच. नाही? अहो हा म्हणा की. तुम्हाला काय वाटतं, खरंच नेते का काय? अहो हा तर म्हणा. जायचं का? सांगा फक्त. जिवंतपणे जायचं का? खरंच जर जायचं असेल तर ह्या करता काय करावं लागेल माहितीये का? आता नीट ऐका. या करता तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, या श्लोकाखालच्या ओव्या बघाव्या लागतील आणि मग मात्र कळल. ज्ञानोबराय सांगतात काय आहे त्या स्वर्गात.
आता नीट ऐका, जिवंतपणे जर स्वर्गात जायचं असेल तर याकरता नीट ऐका, काय आहे स्वर्गात. जर तुम्ही तुमचं पुण्याची पावटी पूर्णपणे सरली, पुण्य जास्तीत जास्त जर झालं तर त्या वेळेला तुम्ही स्वर्गात जाल. पण स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला तिथं काय अनुभवायला भेटेल हे तुम्हाला सांगते. ज्ञानोबा सांगतात की स्वर्गामध्ये काय आहे. चिंतामण मनी, जो मनी असतो की नाही, चिंतन केलं मला ही गोष्ट पाहिजे तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. असा जो चिंतामणी असतो की नाही, असा चिंतामणी, अशा चिंतामणीच्या खाणी, नीट ऐका, चिंतामणीच्या खाणी त्या स्वर्गात आहेत. कोणती पण इच्छा करा, सगळ्या पूर्ण होणार. ज्ञानोबा सांगतात इच्छी जे मनोरथ पूर्ण होती, तुमचे मनोरथ पूर्ण होणार. दुसरी गोष्ट, गाय, कामधेनू माता, ज्या गायीकडे कामधेनूकडे इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा पूर्ण होते, बरोबर की नाही. कामधेनू मातेकडे इच्छा केली तर ती पूर्ण होते. अशा कामधेनू मातांचे कळप त्या स्वर्गात आहे. कोणती पण इच्छा करा, सगळ्या इच्छा पूर्ण होणार. चिंतामणी झालं, कामधेनू झालं, कल्पवृक्ष, ज्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्ही केलेली इच्छा पूर्ण होणार. अशा कल्पवृक्षाच्या बागा त्या स्वर्गात आहेत. जे अमृत पिल्यानंतर माणूस अमर होतो, अशा अमृताचे कुंभ त्या स्वर्गामध्ये आहे. मरणारच नाही माणूस, तो जिवंतच राहणार. अशा प्रकारे सुंदर असा तो स्वर्ग सजलेला आहे, जिथे ते पुण्य महासाध्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. अशा प्रकारचे सुंदर भोग आपल्याला स्वर्गामध्ये भोगायला भेटतात. का बरं माणसाने स्वर्गात जाऊ नये सांगा बरं. आपण जर इथं कोंबड्या कापल्या, बकऱ्या कापल्या, कसं आपण स्वर्गात जाऊ? बरोबर आहे का? पटतंय का? जाणार आहे का स्वर्गात? आपण नाही जाऊ शकत, बरोबर की नाही. याकरता गळ्यात माळा घालावे लागतील. गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, टिळा हृदयी कळवळा, वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल. पुढे चला. त्यानंतर सांगितलं कैलास लोक. कैलास लोक असा आहे की ज्या कैलासामध्ये माझे भगवान कोण? शंकर, महादेव, देवादिदेव महादेव ज्या ठिकाणी कैलासामध्ये राहतात, असं कैलास. आणि त्यामध्ये ते किती पवित्र आहेत ज्ञानोबा सांगतात. करिता तापसांची कडसनी, सर्व तपश्चर्या करणाऱ्यांची जर परीक्षा घेतली तर त्या वेळेला श्रेष्ठ कोण ठरणार आहे? बोला, श्रेष्ठ कोण ठरणार? माझे भगवान शंकर. करिता तापसांची कडसनी, कवना चवळा ठेवी जेल शूळ पाणी. अशा प्रकारे हे कैलास लोक. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजेच आपलं मृत्यू लोक, ज्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण इथे राहतो. अशा प्रकारचं हे जे मृत्यू लोक आहे, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला काय, मला काय, सर्वांनाच, अगदी देवाला, अगदी संताला, आधी पक्षूला, प्राण्याला, सगळ्यांना युद्ध करावं लागतं. तुम्ही म्हणाल कसं? शास्त्र सांगतं त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्यूलोके विशेषतः. कोणते? देवयुद्ध, जीवयुद्ध, साधक युद्धम प्रसिद्धम.